लॉकडाऊन लागलं 2020ला. येस. त्यानंतर मी घरी जॉबला रिझाईन केलं आणि पेट्रोल पंपाला जॉबला लागलो बरं. 2020ला. सिव्हिल फील्डचा आणि माझा काही एक संबंध. मात्र संबंध नाही, आणि मात्र संबंध नाही माझा. मग माझ्या भावाने मला सांगितलं, तू एक काम कर म्हणे, कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा डिप्लोमा असतो, तो तू कर. 7 वाजता लायब्ररीला जायचं, लायब्ररी उघडायची. आमच्या शिरपूरलाच एक लायब्ररी छोटीशी, तिकडेच. शिरपूरला. मी बरं. पुण्यात आलो नाही, सदाशिव पेठेत कधी चालू, मला सदाशिव पेठ माहित नाही. घरच्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की तुझे पुस्तकं ठेव, ह्या भाषेत मला सांगितलं. बंद. बंद. भावाने मला सांगितलं की ठीक आहे, तू प्रयत्न केले. आईने सांगितलं तू प्रयत्न केले, नाही झालं, विषय सोडून दे. 6 महिने मी मंदिरात राहिलो डायरेक्ट. कसं असतं सर, काळजीनं फक्त आपल्या आईला आणि भावाला, मला आई आणि भाऊ आहेत फक्त बस. वडील 2009ला वारलेत. कुटुंबाची साथ होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण असं प्रेशर नव्हते येत का कधी? अक्षरशः ना सर, माझ्या रूम मध्ये एकटा रडलोय. मला आपले जे नातेवाईक असतात ना, ते सुद्धा मित्र, जे माझे जवळचे मित्र होते, ते पण माझ्यापासून तुटले की प्रॉपर्टीत हिस्सा पडतो, बुद्धीमध्ये तुमचा हिस्सा कोणी नाही पाडू शकणार. तुमचं जे नॉलेज आहे त्याच्या जीवावर तुम्ही काही करू शकता. नमस्कार, मी किरण निंबोरे. खरं तर मित्रांनो, आपण बऱ्यापैकी ग्रामीण भागातील विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येत असतो. आपल्याला माहिती आहे की एखाद्या गावाकडे एखादं आंब्याचं झाड असेल आणि त्या आंब्याच्या झाडाला जर एक आंबा दिसतोय आपल्याला, आपण त्याला दगड मारत असतो. आणि एखादा युवक असतो किंवा एखादा मुलगा असतो, तो दगड मारतो, त्याला काय तो आंबा पडत नाही. एक अशी वेळ येते की तो दगड मारणं सोडून देतो. वेगवेगळ्या पद्धतीने दगड मारत असतो, सगळे प्रयत्न संपतात आणि तो विचार करतो की आता आपल्याला आंबा नको, आपण दगड मारणं सोडून देऊ, आणि तो चालायला लागतो. आणि अचानक मागे आवाज येतो, तो आंबा पडलेला असतो. म्हणजे कधी कधी प्रयत्न सोडून दिल्याच्या नंतर सुद्धा यश मिळतं. आज आपल्यासोबत आहेत निखिल पवार, ज्यांची असिस्टंट ज्युनियर इंजिनियर म्हणून PWD मध्ये नुकतीच निवड झालेली आहे. सर, खूप खूप नमस्कार. स्वागत. खरं तर ही गोष्ट सांगण्यामागचं कारण हे की सरांनी खूप खडतर परिस्थितीत, खडतर प्रवासामध्ये हे यश मिळालेलं आहे. त्यांनी 10वी नंतर ऑटोमोबाईल डिप्लोमा केला, त्याच्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. तर नक्की याच्यामध्ये काय काय टप्पे आहेत हे आपल्याला त्यांच्या तोंडूनच ऐकायचे. सर, तुमचं पुनश्च एकदा खूप खूप स्वागत. खरं तर हे सगळे टप्पे, या प्रवासातले तुमचे टप्पे, आणि आज तुमचं असिस्टंट ज्युनियर इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालंय. सरळ सेवेतून ही पदं भरली जातात. TCSने एक्झाम घेतली. शेवटी जसं मी सांगितलं की त्या आंब्याच्या झाडाला एक मुलगा दगड मारत होता, तशी तुम्ही हे एक्झाम देत होतात. आणि शेवटी तुम्ही प्रयत्न सोडले, तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला, आणि नंतर वेटिंग लिस्टमधून तुमचं सिलेक्शन झालं. हे खरंच एक नशिबाचा पण देखील तो भाग आहे. बरोबर. काय सांगाल की काय होता नक्की प्रवास? ऍक्च्युली सर, नशिबाचं पाठ म्हटलं म्हणजे ऍक्च्युली नशीब म्हणजे तर एक ती भगवंतांची कृपा असते. आपण म्हणतो नशीब आहे, पण त्याच्या मागे आपलं एक तर आई वडिलांचे पुण्य. नशीब, मुलं म्हणतात कॉम्पिटेटिव्ह मध्ये की नशिबाने साथ दिली पाहिजे, पण नशीब म्हणजे काय, एक म्हणजे भगवंतांची कृपा, आई वडिलांची पुण्य आणि आपले स्वतःचे कर्म. या 3 गोष्टी असतील तर आपल्याला नशीब साथ देतं. तुम्ही म्हटले नशिबाने साथ दिली, 100% खरंय. पण ऍक्च्युली माझा प्रवास असा होता सर, मी 10वी नंतर डिप्लोमा ऑटोमोबाईल केला. ऍक्च्युली 9वीत असताना माझे वडील वारले. मग 10thला असताना मी निर्णय घेतला की 11-12 न करता आपण शॉर्टकट थोडासा निर्णय घेऊ, कारण की 11-12 नंतर इंजिनिअरिंग केलं तर आपले 6 वर्ष जातात. पण इकडे पण 6 वर्ष जातात, डिप्लोमा प्लस डिग्री. पण डिप्लोमा नंतर आपण लवकर पैसे कमवायला लागू. हा एक माइंडसेट होता फक्त, बाकी काही नव्हता. एक वडील नव्हते म्हणून, वडील पण गव्हर्नमेंट जॉबलाच होते. मग त्याच्यानंतर डिप्लोमा ऑटोमोबाईल केलं मी. धुळ्याला SSOPS इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथं ऑटोमोबाईल डिप्लोमा केला. 2013ला डिप्लोमा पासआउट झालो. मी ऑटोमोबाईलचा माझा कॉलेजचा टॉपर विद्यार्थी. क्या बात आहे. ऑटोमोबाईलमध्ये 10thला पण मला 84% होते. आणि ऍक्च्युली पहिल्यापासून मॅथ हा माझा सगळ्यात आवडता विषय. 150 मार्काचा आम्हाला मॅथ राहायचं, अल्जेब्रा आणि जॉमेट्री. 150 पैकी 148 मला 10thला पण होते. निर्णय घेतला डिप्लोमा करायचा, त्याच्यात पण 3 वर्षात केलं. 2013ला पासआउट झालो ऑटोमोबाईल. त्यानंतर मी शोरूमला जॉबला लागलो, कारण की डिग्री करायची होती, पण तेवढं हे नव्हतं की घरचे डिग्री करू शकतील. आई वडिलांचं पेन्शन येत होतं, आईने काही शिवणकाम शिकलं, मग त्याच्यानंतर हे चालू होतं. मग मी निर्णय घेतला की आपण जॉब करता करता डिग्री करू, असा मी स्वतः निर्णय घेतला. मग आमच्या धुळ्यातच एक लोकल शोरूम असतात, महिंद्रा, टाटा वगैरे अशा कंपन्यांचे शोरूम असतात, तिथं मी जॉबला लागलो ऍज अ सर्व्हिस ऍडवायझर म्हणून.
टेक्निकल फील्ड असते आपली, सर्व्हिस ॲडवायझर म्हणून तिथं जॉबला लागलो. त्यानंतर मग मी निर्णय घेतला की ठीक आहे, आपलं तर चाललंय, जॉब पण चाललाय, पण मी डिग्रीला ॲडमिशन घेतलेली नव्हती. मग मी डिग्रीला ॲडमिशन घेतली. 1 वर्ष गॅप देऊन डिग्रीला ॲडमिशन घेतली. मग मी कॉलेजला पण जायचो, डिग्री पण करायचो. या बरं. गोष्टी केल्या. पण त्यानंतर मी 2016ला आम्ही शिरपूरला शिफ्ट झालो. ॲक्चुअली धुळ्याला राहत होतो, शिरपूरला शिफ्ट झालो. मग मी 2016ला आर.सी. पटेल पॉलिटेक्निक म्हणून इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून तिथं मेकॅनिकल डिपार्टमेंटला टेक्निकल असिस्टंट म्हणून जॉबला लागलो. बरं. मेकॅनिकलच्याच याच्यावर. मग तोपर्यंत शिक्षण पण चालू, हे पण सगळं चालू होतं. पण कॉम्पिटिटिव्हचं हे माझं लहानपणाचं स्वप्न होतं. वडील गव्हर्नमेंट जॉबला होते. माझे वडील गव्हर्नमेंट जॉबला होते जिल्हा परिषदला. क्लर्क होते. पण वडिलांचीच ती एक हे होती की तू गव्हर्नमेंट जॉबला लागावास. माझं असो, भावाचं असो, या 2 गोष्टी होत्या. मग मी निर्णय घेतला की आता आपण कॉम्पिटिटिव्हचा स्टडी करूया. मग कॉम्पिटिटिव्ह म्हणजे काय, आता मेकॅनिकलवाल्यांसाठी म्हटलं म्हणजे एकच पोस्ट आहे आमच्यासाठी, डिप्लोमा ऑटोमोबाईलसाठी किंवा मेकॅनिकलसाठी AMV आहे, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. मग पहिल्यांदा सुरुवात मी त्याचीच केली 2014 पासून. जसं पास आउट झालो 14 पासून मी सुरुवात केली. मग मी 1 ते 1.5 वर्ष अभ्यास केला. जॉब पण करायचो, अभ्यास पण करायचो, हे पण करायचो. मग 2017ला योगायोगाने ॲड पण आली. कुठली? AMVIची. ओके. AMVIची ॲड आली. तिथं मला आजही आठवतं सर, 270 का काहीतरी जागा होत्या 2017ला. तर 270 जागा होत्या. आम्ही स्टडी चालू केलं. आता स्टडी होता होता आणि ग्रास्टिकली ज्या दिवशी पेपर आहे, म्हणजे 3 दिवसानंतर पेपर आहे, त्याच्यानंतर MPSCने डिक्लेअर केलं की 800 जागा याच्यात प्लस झाल्या. मला आजही आठवतंय ते, की त्याच्यात जागा प्लस केल्या होत्या. 832 टोटल जागा झाल्या होत्या सर. आम्ही म्हणजे रात्री अभ्यास करतो आणि यार म्हटलं चला ठीक आहे, जागा प्लस झाल्या, ठीक आहे. मग पेपरला गेलो. तेव्हा सिलेक्शन झालं नाही, कारण की अभ्यास कमकुवत होता. ओके. माहित नव्हतं. तेव्हा मी कोणताच क्लास लावलेला नव्हता. अच्छा. पहिल्या अटेम्प्टला मी क्लास लावला नव्हता. ओके. फक्त जे माहिती की आमचे जे 5वी पासून 10वी पर्यंत ज्या नोट्स काढायच्या त्या नोट्स काढल्या होत्या. टेक्निकलचं काही माहिती होतं त्याचं केलं होतं. मग अगोदर स्वतःचं प्रिपरेशन, काही गाईडन्स वगैरे असं काही कोणीतरी सांगितलेलं त्याच्यावरूनच अभ्यास केला होता. पण त्याचा तोटा असा झाला, सिलेक्शन झालं नाही, प्रिलियम पण नाही, काहीच नाही. म्हटलं ठीक आहे. मग कॉलेजला जॉबला होतो. 2019 पर्यंत तिथंच जॉब केला मी कॉलेज. 2019-20 पर्यंत. लॉकडाऊन लागला 2020ला. त्यानंतर मी घरी जॉबला रिझाईन केलं आणि पेट्रोल पंपाला जॉबला लागलो 2020ला. पेट्रोल पंपावर ॲज अ मॅनेजर म्हणून. ओके. जे आहे ते एकदम रिअल सांगतोय. मी 2020ला रिझाईन दिलं कॉलेजला, कारण की कॉलेजला पगार एकदम तुटका मुडका होता. टेक्निकल असिस्टंट होतो मी तिथं. 8,000 रुपये पगार होता मला फक्त. पण तिथून मी माझे मामा आहेत. माझ्या मामांनी सांगितलं ठीक आहे की तुला एका पेट्रोल पंपावर तुझं गणित चांगलं आहे, तिथं तुला हिशोब सांभाळायचा आहे. फक्त तुला तिथं कॅबिन मध्ये बसून पूर्ण पेट्रोल पंपाचा जो हिशोब आहे तो तुला सांभाळायचा आहे. तुला 15,000 पगार मिळेल. मी म्हटलं ठीक आहे, ओके चालतंय. मी हो म्हटलं लगेच. पंपाचं उद्घाटनाच्या दिवसापासून मी तिथं लागलो. तर 2022 पर्यंत तो पंप मी सांभाळला. अच्छा. पण त्याच्यात मध्ये एक ठिणगी पडली. ती अशी पडली, तोपर्यंत सिव्हिल फील्डचा आणि माझा काही एक मात्र संबंध नाही, आणि मात्र संबंध नाही माझा. मग माझे मोठे भाऊ आहेत, सख्खे मोठे भाऊ, ते जिल्हा परिषदला ज्युनियर इंजिनियर आहेत, बांधकाम डिपार्टमेंट. 2020ला ते जॉईन झाले. बरोबर. मग भावाने काय सांगितलं मला 2021ला, तू पंपावर जॉब करतोय म्हणे, तर तू साईटवर जा म्हणे, साईटवर जात जा बॉस, कारण की या फील्डमध्ये लिमिटेशन्स खूप आहेत मेकॅनिकलमध्ये. म्हटलं ठीक आहे. मी भावाचा आता मोठे भाऊ आहेत, ऐकलं मी, ठीक आहे म्हटलं ठीक आहे. म्हणजे सिव्हिल फील्डमध्ये माझा पहिला गुरु असेल तर तो माझा मोठा भाऊ आहे. कारण की मला फील्डचं नॉलेज नाही, काहीच नाही. ऑटोमोबाईल मेकॅनिकलमध्ये मी परफेक्ट आहे. आजही मला ऑटोमोबाईल मेकॅनिकलचं नॉलेज आहे. मी त्याच्या जीवावर पेपर देऊ शकतो, सगळं मला माहिती. पण कॉलेज क्लासेस न करता माझा पहिला गुरु असेल तो म्हणजे माझा मोठा भाऊ सिव्हिल फील्डमध्ये. त्याने माझ्या 2021ला काही अंगणवाडींचे कामं चालू होते, 3 कामं मिळाली होती, त्या कामांवर मला पाठवलं. जा म्हणे, स्वतःचेच काम. ऍक्च्युली भाऊ अगोदर कॉन्ट्रॅक्टर होता, त्याच्यानंतर तो गव्हर्नमेंट जॉब मिळाला. भावाचं म्हणणं होतं तू कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये ये. अच्छा. असं भावाचं म्हणणं होतं. ही फील्ड तू निवड, शिक्षण नाही पण तू कर, तू साईटवर जा, ऑटोमॅटिक शिकून जाशील. मग मी तिथून ठीक आहे म्हटलं चालतंय. मग मी पंपावर पण जायचो. पंपावर 3-4 तास हे केलं, हिशोब केला की नंतर मी साईटवर जायचो दुपार. असं मी केलं 2021-22ला. मग माझ्या भावाने मला सांगितलं, तू एक काम कर म्हणे, कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा डिप्लोमा असतो, तो तू कर.
हे मला भावानेच गायडन्स केलं की कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा डिप्लोमा असतो तो तू कर. मी म्हटलं ठीक आहे. 2022ला मी तिथे ऍडमिशन घेतली कन्स्ट्रक्शन सुपर. म्हणजे आधी ऑटोमोबाईल, नंतर मेकॅनिकल मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, हा नंतर नंतर आता सिव्हिलचा डिप्लोमा. डिप्लोमा. बरं. ते भावाच्या सांगण्यावर ना. हा. म्हणजे ठीक आहे, तू आता साईटवर जातोय, तुला नॉलेज येते, तू आता काहीतरी कागद मिळव का, कारण की झडपीचं लायसन मिळेल आणि ते तुला कामात पडेल, तू त्याच्यावर कामं घेशील. बरोबर. म्हटलं ठीक आहे. मग मी घेतली ऍडमिशन, पासआउट झालो. ते पासआउट झाल्यानंतर 21ला घेतली वाटतं आणि 23ला पासआउट झालो. आणि जसं 23ला पासआउट झालो, मार्चला माझ्या हातात सर्टिफिकेट आलं आणि ऑक्टोबर का तिला ऍड पडली पीडब्ल्यूडीची सर्टिफिकेट, त्याबरोबर ऍड पडली. मग मी भावाला सांगितलं, म्हटलं मी पीडब्ल्यूडीच्या एक्झामचा फॉर्म भरतोय. भाऊ म्हणे तू काही पण करतोय निखिल म्हणे. तेव्हा मला भावाने असं सांगितलं. म्हटलं का रे? हे बघ म्हणे, तिथं ना BE वाले असतात, डिप्लोमावाले असतात, कॉम्पिटिशन ह्यूज आहे, ते पण सिव्हिलमध्ये. तू जे करतोय ते सिव्हिलमध्ये करतोय. तू ऑटोमोबाईल मेकॅनिकल मान्य करत होतो मी, तू ते करू शकत होता. कंबाईनचा केला होता ते मी मान्य करतो, सगळं मान्य करतो. तू ग्रुप C करत होता, कंबाईन करत होता, त्याच्यात काही दुसरा स्टडी होता, तू तो करत होता, ते मान्य नाही. पण तू ही जी फील्ड आहे ती आता आली आहे, तुला त्याच्यातलं नॉलेज नाही, काय नाही, ठीक आहे, पण फॉर्म भर म्हणे, काही हरकत नाही. म्हटलं मी भरतो फॉर्म. तर फॉर्म वगैरे भरला, सगळं झालं. मग मी स्टडी चालू केला माझा. सकाळी लायब्ररीला जायचं, 7 वाजता लायब्ररीला जायचं, लायब्ररी उघडायची. आमच्या शिरपूरलाच एक लायब्ररी छोटीशी, शिरपूरला. मी पुण्यात आलो नाही, सदाशिव पेठेत कधीच आलो, मला सदाशिव पेठ माहित नाही, आजपर्यंत आलो नाही. काही अभ्यास तिकडेच, सगळा अभ्यास मी तिथंच केला, पूर्ण आतापर्यंत सगळा अभ्यास. हा, त्याच्यात एक राहिलं 2020ला जी मी MVI दिली होती, अजून ते एक विसरलो. त्याच्यात मी प्रिलिम पास झालो होतो. ओके. का? कारण की मी तेव्हा क्लास जॉईन केला होता. ओके. कुठे? इग्नाइट अकॅडमीचा. अच्छा. इग्नाइट अकॅडमीचा मी क्लास जॉईन केला होता. त्याच्यात माझी प्रिलियम निघाली. 2017ला होता? नाही, मी तेव्हा क्लास जॉईन केला. ती चुकी केली ना सर, मी माहितच नव्हतं. हा, की ती चुकी केली की स्वतःच एक असतं ना की स्वतःच्या याच्यावर करू बुवा, असं ते अतिशहाणपणा म्हणतो की आपण काही गरज नाही कोणाची, आपलं हे करूया आणि करूया. 2020ला मी क्लास जॉईन केला MVIचा. ओके. मग त्या नोट्स वगैरे सगळं करून माझी प्रिलियम निघाली. मेन्सला आलो. मेन्सला पण टेक्निकल एकदम व्यवस्थित केलं, पण त्याच्यात माझं बॅड लक असं झालं की माझं फक्त 2 क्वेश्चनने माझं राहिलं सिलेक्शन. अच्छा. मेन्सला प्रिलियम पूर्ण झाली, मेन्सला टेक्निकल मध्ये मी कमी पडलो. तुम्ही कमी पडले की क्लास कमी पडलं? मी कमी पडलो. अच्छा. मी कमी पडलो. क्लासने पुरेपूर दिलं? क्लासने पुरेपूर दिलं, कारण की आज सगळ्यात जास्त सिलेक्शन आमच्या बॅचचे, आज माझे जेवढे मेकॅनिकल फील्डचे त्याच अकॅडमीने दिलेले आहेत. आणि आज माझं सिव्हिलचं जे सिलेक्शन झालंय सर, ते त्याच अकॅडमीमुळे झालेलं आहे. ते पण पुढे सांगतो मी कसं झालं. मला सिव्हिलचं काहीच नॉलेज नव्हतं. मी फॉर्म भरला तोपर्यंत मला फक्त एक डिप्लोमा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर माझ्याकडे आहे, थोडंसं बेसिक नॉलेज आहे फक्त, बस. टेक्निकल नॉलेज एवढं नाही. इग्नाइट अकॅडमीने हे सगळं करून घेतलं. कसं करून घेतलं ते मी तुम्हाला सांगतो. आता मी ते तुम्हाला सांगतो. फॉर्म भरला, माझ्याकडे 3च महिने होते फक्त. मला माहिती सकाळी जायचं. ऍक्च्युली मग कसं, लायब्ररीत मुलं होते, कोणाचं BE झालेलं होतं, कोणाचं काय झालेलं होतं, कोणाचं MTech झालं होतं. मग आणि माझं वय तेव्हा काय होतं माहिती का सर, माझं वय तेव्हा 28 होतं, बस 28 वय होतं माझं तेव्हा. मग मी त्या मुलांना विचारायचं होतं, मी सिव्हिलमध्ये नवीन आहे ना, ऑटोमोबाईल मेकॅनिकल राहिलं असतं तर गरज नव्हती विचारायची, कंबाईनचं राहिलं असतं गरज नव्हती विचारायची, फील्डच नवी, ते कसं करायचं. तर ते मुलं मला हसायचे की अरे दादा तू काही पण करतोय म्हणे, आमचं एवढं BE झालंय, MTech झालंय, तू काय, तुला काही माहित नाही. म्हणजे सर मला टेबल सर्वेइंग एक सब्जेक्ट आहे, त्याच्यात टेबल सर्वे काय असतो हे मला माहित नाही. ते बेसिक होतं. म्हणजे मला आज इथं बोलायला असं हे नाही वाटत आहे, कमीपणा नाही वाटत आहे की मला टेबल सर्वे माहित नाही असं. तेव्हा जेव्हा मी स्टडीजला सुरुवात केली, माहित नाही मला टेक्निकल नॉलेज की टेबल सर्वे काय, बेसिक कन्सेप्ट माहित होता की टेबल, पण त्याच्यातलं डीप नॉलेज मला नव्हतं, एकदम डीप. मग मी काय केलं, सगळं सोडलं. मग मी सरांचा क्लास जॉईन केला, इग्नाइट अकॅडमीचा. ओके. फक्त 2000चा क्लास होता, ऑनलाईनचा. त्याच्यात स्पेशल त्यांनी बॅच होती, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट CA साठी. ZP PWD, तेव्हा ZPच्या पण ऍड होत्या, PWDच्या पण ऍड होत्या. ती मी 2000चा क्लास जॉईन केला. मग मी काय करायचो, फक्त अगोदर मी पुस्तक चालू भावाकडनं रेफरन्स बुक घेतलेले होते. एक RS खुर्मीचं घेतलेलं होतं. भाऊ म्हणे हे कर, याच्यातले MCQs येतात, टेक्निकल याच्यातलं येतं. भावाने मला गायडन्स केलं. म्हटलं ठीक आहे, चालतंय. मग सुरुवात पुस्तक उरकडून बघितलं तर एवढं समजायचं नाही. मग मी सरांचा क्लासचे व्हिडिओ ऐकायचो, सकाळी 3 तास व्हिडिओ ऐकायचा त्या सब्जेक्टचा. कोणाच्या? इग्नाइट अकॅडमीचा. सर्वे, सपोज एक मी सर्वे सब्जेक्ट घेतला, त्याचे 3 तास अगोदर सकाळी व्हिडिओ ऐकायचा, दुपारी त्याचं डिस्क्रिप्शन वाचायचं जे आपले रेफरन्स बुक आहे त्याच्यातून, आणि रात्री
त्याच मुद्द्यावर MCQ सॉल्व्ह करायचो. ओके. मी त्या मुलांच्या वर्षी लागलो नाही, कारण की म्हटलं ते हे ॲडव्हान्स आहेत, आपल्याला त्यांच्या वर्षी लागून चालणार नाही. ठीक आहे, त्यांना माझ्यापेक्षा नॉलेज जास्त असेल, पण मी माझ्या पद्धतीने खेळतो. पण मला एक बेनिफिट होता सर. बेनिफिट असा होता की मी नंबर ऑफ एक्झाम देऊन आलेलो होतो इकडं. TCS, IBPSच्या जेवढ्या पण फॉर्म यायचे, टेक्निकल राहो, नॉन टेक्निकल राहो, ते मी भरायचो आणि प्रत्येक कंबाईन असो, प्रिलियम असो, सगळे मी फॉर्म भरायचो. MPSCचे असो किंवा TCS, IBPSचे असो, सगळे भरायचे. सगळे भरायचो. बरं. पण आता काय होतं, त्यांचं वय कमी होतं, पण ऍक्च्युली मी ना खूप साऱ्या मॅचेस खेळून आलेलो होतो, पण मी आउट होत होतो, मला सक्सेस मिळत नव्हतं. बरं. माझ्यासाठी मॅच नवीन होती, मान्य आहे, पण एक एक्सपिरियन्स असतोच ना शेवटी. TCSचे एक्झाम कसे असतात, IBPSचे कसे असतात किंवा मग MPSCचे कसे असतात, त्या याच्यावर मग मी तो एक कॉन्फिडन्स होता की नाही काही झालं तरी आपल्याला. आणि 70-30चा पॅटर्न होता सर आमचा. हो. 70 टेक्निकल आणि 30 फक्त नॉन टेक्निकल. तर मग मी तो 30चा जो नॉन टेक्निकल होता तो सोडूनच दिला. म्हटलं करायचंच नाही. त्याला कारण काय होतं, तिथं होतं रिझनिंग, मॅथ, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि करंट अफेअर. मग मी बघितलं 6चा रेशो येतो, म्हटलं 6 पंचे 30, एका याच्यावर 6 प्रश्न येऊ शकतात. Yes. हा मी बरोबर काढलं सगळं. म्हटलं आणि मॅथ अँड रिझनिंग म्हणजे एक, जसं आता मी सांगितलं सिव्हिलचा विवेक पॉईंट माझा की मला टेक्निकल नॉलेज नाही, तसं माझा एक प्लस पॉईंट आहे की माझं मॅथ आणि रिझनिंग. म्हणजे मी कोणताही पेपर दिला तर पैकीच्या पैकी किंवा एखादा प्रश्न सिली मिस्टेकने चुकला तर चुकला. तेवढी प्रॅक्टिस झालेली आहे तेवढ्या 7-8 वर्षात. त्याच्यामुळे म्हटलं मॅथ रिझनिंगची गरज नाही. येऊन प्रश्न काय येतात, सिलॉगिझम येतो, ब्लड रिलेशन्स येतात, हे येतात. आणि इंजिनिअरिंगच्या मुलांची ती एक प्लस पॉईंटच आहे की मॅथ अँड रिझनिंग येतं. येऊन येणार काय, फक्त 2 रात्री पण अगोदर काहीतरी रिमाइंडर ज्या टेक्निक असतात ते रिवाइज करू म्हटलं. तो सोडून दिला. मराठी ग्रामर करायची गरज नाही, इंग्लिश ग्रामर करायची नाही. उरला प्रश्न काय, फक्त करंट अफेअर. करंट अफेअरचे मग फक्त युट्यूबला आता 6 प्रश्नांसाठी करणार काय, बरोबर. म्हणजे टाइम जो 30 आन्सर मी तो सोडूनच दिला. 30 प्रश्नांचा मला अभ्यास करायचा आणि हे मी डोक्यात ठेवलं आहे की आपलं झालंय, ठीक आहे, मान्य. मग मी 70 साठी जो पूर्ण टेक्निकल होता, सर्वेइंग झाला, एस्टिमेटिंग कॉस्टिंग झालं, त्याच्यानंतर बिल्डिंग मटेरियल झालं. बिल्डिंग मटेरियलमध्ये 20 पार्ट आहेत, 20 सब्जेक्ट येतात. ते सगळे व्यवस्थित हळूहळू सब्जेक्ट रोज सकाळी व्हिडिओ ऐकायचा, दुपारी डिस्क्रिप्शन आणि रात्री MCQ. 3 महिने. आणि बॅड लक असं की पेपर पण 2.5-3 महिन्यात झाला. मी थोडं घाबरलो, म्हटलं अभ्यास नाही, म्हटलं ठीक आहे चालतंय. शेवटी कसं होतं, शेवटी दिलं सगळं सोडून, व्हिडिओ पण दिले सोडून आणि सगळं सोडून दिलं. फक्त MCQ घ्यायचे, प्रिव्हियस इयरचे MCQचे आणि इग्नाइट अकॅडमीवर अगोदरपासून ट्रस्ट. मग मी काय केलं, त्यांचं बुक आणलं. त्यांचं बुक त्यांनी लॉन्च केलं होतं PYQचं. बरं. ते मी पोस्टाने मागवलं. मग मी तेच प्रश्न टेक्निकलचे तेच प्रश्न सोडवले फक्त बस. आदल्या दिवशी परत एक व्हिडिओची रिवाईज आणि हे, आणि म्हटलं आता जाऊया पेपरला, काय होतं ते. पण परत तिथं बॅड लक असं आलं की 160.20 मार्क पडले मला. अच्छा. 160.20 आणि कट ऑफ लागला 160.80. अरे बापरे. हा, पुन्हा 0.60 रिझल्ट. 0.60 रिझल्ट माझा गेला. म्हटलं ठीक आहे चालतंय. पण जो रिझल्ट गेला ना सर, तो मला खूप हे देऊन गेला, कारण की तेव्हा माझं वय होतं 29 वर्ष. 29 वर्ष वय होतं आणि एक घरच्यांचं असतं की भाऊ आता याने सेटल व्हावं. येस, कोणालाही वाटतं. मग घरच्यांनी म्हटलं तू सोड, फील्ड सोड म्हणे, आता विषय संपव. म्हणजे घरच्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की तुझे पुस्तकं ठेव, या भाषेत मला सांगितलं. बंद. भावाने मला सांगितलं की ठीक आहे तू प्रयत्न केले, आईने सांगितलं तू प्रयत्न केले, नाही झालं विषय सोडून दे, काहीतरी गोष्टी सोडाव्या लागतात. म्हटलं ठीक आहे चालतंय. मग मी सोडला, सगळे पुस्तकं ठेवले, वरती असा माळा असतो आमचा, त्या माळ्यावर ठेवले पुस्तकं. म्हटलं ठीक आहे. मग 2024ला माझ्या भावाने मला बिझनेस टाकून दिला. बरं. कुठला? सिमेंट आणि स्टीलचा. सिव्हिल मधलाच. फील्ड तीच ठेवली. सिमेंट आणि स्टीलचा. एक तेव्हा एक अशी, म्हणजे भगवंतांना काहीतरी घडवून आणतात. ऍक्च्युली माझा देवावर खूप विश्वास आहे सर. म्हणजे माझा देवावर खूप विश्वास. मध्यंतरी एक सांगायचं विसरलो, 2022ला मी 6 महिने इस्कॉनला राहिलो. ऍक्च्युली मी इस्कॉनचं करतो, इस्कॉनचा मी DOT आहे, तर मी इस्कॉनचं करतो. 6 महिने मी मंदिरात राहिलो डायरेक्ट. मंदिर घरच्यांना पण माहिती. 6 महिने मी कोलकात्याला इस्कॉनचं जे टेम्पल आहे, ऍक्च्युली माझे मामा ब्रह्मचारी आहेत, तर कोलकात्याला इस्कॉनच्या टेम्पलमध्ये मी 6 महिने चाललो गेलो होतो डायरेक्ट. 6 महिने मी तिथं राहिलो. का बरं? ऍक्च्युली का म्हणजे 2022ला भावाचं लग्न झालेलं होतं आणि मी काही करत नव्हतो.
मी स्टडी करत होतो किंवा मग साईटवर जात होतो किंवा असंच म्हणजे काहीतरी चालतंय फक्त टाइमपास फक्त बस. पण मनात एक होती की नाही आपल्याला गव्हर्नमेंट जॉब करायचा. पण भावाचं लग्न जसं झालं ना तसं मी निर्णय घेतला की आपल्याला आता मंदिरात जायचं 6 महिने. स्वतः निर्णय घेतला. बर. मला कोणी सांगितलं नाही, ना भावाने ना आईने ना कोणी. मी 6 महिने इस्कॉनला राहिलो. स्वतःच्या सेल्फ प्युरिफिकेशनसाठी, स्वतःला स्टेबल करण्यासाठी म्हणा किंवा स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट घडण्यासाठी म्हणा. आणि तो निर्णय माझा सगळ्यात चांगला निर्णय होता असं तरी मला वाटतं. क्या बात लाईफ आहे. मधला सगळ्यात चांगला निर्णय. माणसाने स्पिरिच्युअल जर असं कोणाचं येत असेल ना, तर स्पिरिच्युअलकडे जावं थोडंसं. तर मी तो निर्णय घेतला. आमचे मामा होते त्यांच्याकडनं कॉन्टॅक्ट करून मी कोलकात्याला चाललो गेलो 6 महिने. पण सर तुम्हाला खोटं वाटेल, मी कोलकात्याला गेलो पण माझ्यासोबत एक बॅग आजही घरच्यांना माहिती. माझ्यासोबत एक बॅग माझ्या कपड्यांची होती आणि दुसरी बॅग माझ्या पुस्तकांची होती. क्या बात आहे. खोटं ते नाहीये. सुटलं नाही. नाही, ते सुटलं नाही. ऍक्च्युली ते एक हे होतं ना, ते नाही सोडले मी कधीच. माझे पुस्तकं कधी सोडले नाही मी. गॅप पडला असेल 1-2 महिन्याचा. पण तुम्हाला खोटं वाटेल आजही माझे ते तिथे जे प्रभूजी आहेत ब्रह्मचारी ते मला आजही हे करतात. एक बॅग माझी कपड्यांची होती आणि दुसरी बॅग माझी पुस्तकांची होती. तिथं गेलो, तिथं सगळी सेवा करायचो. तिथं माझ्याकडे काही मॅनेजमेंट दिली होती ती केली. सगळं केलं तिथं. एक बँक्वेट हॉल होतं त्याची मॅनेजमेंट वगैरे सगळं आणि रात्री अभ्यास करायचो 3-4 बरं. तास, 5 तास. सकाळी उठायचो तिथं 4 वाजता उठवतात, थोडंसं मंगल आरती वगैरे केली, की परत अभ्यास. त्या याच्यात सुद्धा मी 6 तास अभ्यासाला काढायचो. ग्रेट. मग ठीक आहे. मग घरी आलो, एक्झाम होती माझी. ITI इन्स्ट्रक्टरची एक्झाम होती. मेकॅनिकल ऑटोमोबाईलसाठी तुम्हाला माहिती असेल. हो. 2022ला ITIची ॲड पडली होती खूप मोठी. मागे त्याच्यावर केसेस झाल्या, स्टे आला. हो, खूप माहिती. खूप काही गोष्टी घडल्या. मुलांना आजही अजूनपर्यंत सिलेक्शन नसतील Yes. त्याच्या. मग त्याची प्रिलियम दिली, ती प्रिलियम पास झालो. मेन्स दिली. घरी बसून अभ्यास केला मग टेक्निकलचा. टेक्निकलचा 80 मार्क्सला टेक्निकल होतं त्याला आणि 120 प्रिलियमला आम्हाला हे होते. तिथं पण असं बॅड लक झालं 4 मार्कांनी गेलो होती. अरे बापरे. म्हणजे तो तर तोंडावरचा घास घेतला. तिथं मी 6 याला ऍप्लिकेबल होतो इन्स्ट्रक्टरला. ऑटोमोबाईल पण होतो, मेकॅनिकल पण होतो. त्यामुळे 6 मी याला ऍप्लिकेबल होतो. तिथं पण गेलं. मग आता तर घरचे म्हणे तू आता आता बंद. आता बंदच आता बंद म्हणजे बंद. बंद म्हणजे. आणि त्याच्यानंतर हा PWDचा रिझल्ट गेला 0.60 मार्काने. म्हणजे सर तोंडाजवळचे घास गेलेत माझे. एकदम तोंडाजवळचे. मग घरचे म्हणे बाबा तू आता कसं आहे तू पण टेन्शन घे. कसं असतं सर काळजीनं फक्त आपल्या आईला आणि भावाला. मला आई आणि भाऊ आहेत फक्त बस. वडील 2009ला वारलेत. वडील गव्हर्नमेंट जॉबला होते. खरी प्रेरणा आता वडिलांपासून आहे की तू गव्हर्नमेंटमध्ये काय यायचं हे मला कोणी विचारलं तर माझे वडील. आणि सिव्हिल फील्डमध्ये का आलो तर भाऊ. Yes. मेकॅनिकल ऑटोमोबाईलचं माहित नाही. ते कदाचित तो माझा सेल्फ निर्णय असेल किंवा ते आपल्या नशिबात असेल म्हणून झालं. पण गव्हर्नमेंट जॉबची खरी प्रेरणा वडिलांपासून आणि सिव्हिलमध्ये यायचं कारण माझा मोठा भाऊ. हे 2च मेन गोष्टी आहेत गव्हर्नमेंट. पण मी एवढे वर्ष तुम्ही अभ्यास करत होतात. तर ठीक आहे कुटुंबाची साथ होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण असं प्रेशर नव्हते येत का कधी? सर खूप प्रेशर. म्हणजे मी अक्षरशः ना सर माझ्या रूममध्ये एकटा रडलोय. एकटा रडलोय. मला आपले जे नातेवाईक असतात ना ते सुद्धा मित्र जे माझे जवळचे मित्र होते ते पण माझ्यापासून तुटले. का? कारण की ते कंपन्यांमध्ये जॉब करत होते. आजही ते कंपन्यांमध्ये जॉब करतायत. आज मी त्यांच्यापेक्षा थोडासा आहे. पण सर तो जो एक बॅड फेज असतो ना त्याच्यात कोणीच काही हे करत नाही. माझे जे जवळचे मित्र होते ते पण तुटले. कोणीच नाही. मला फक्त साथ माझ्या भावाची आणि आईची. नातेवाईक पण शब्द वापरणार नाही. फक्त आई आणि भाऊ. आणि मी एकच म्हणतो सर नातेवाईक वगैरे ना हा शब्द लोकांनी काढूनच टाकायला पाहिजे. मी एकच म्हणतो नातेवाईक म्हणजे काय माहिती का? आई वडील भाऊ बहीण सक्के. भाऊ बहीण सक्के. आई वडिलांचा तो विषयच नाही. आई वडील भाऊ बहीण सक्के. लग्न झाल्यावर बायको पोरं. हीच आपलं खरं नातेवाईक. बाकीचे जे आहेत ना ते कामापुरते. येस. ते कामापुरते. बरोबर. आणि त्याच्यात अजून एक सांगेल. आईचं जे गोत असतं ना ते चांगलं असतं. आणि म्हणजे अनुभव आहे सर स्वतः. म्हणजे माझे वडील गव्हर्नमेंट जॉबला होते. आमचं वडील वारल्यानंतर घरात पेन्शन यायचं तर आमचं घर चालायचं. बरोबर. कदाचित माझे वडील गव्हर्नमेंट जॉबला नाही राहिले असते, पेन्शन नाही राहिलं असतं आईला, तर आम्हाला दुसऱ्याकडे कामाला जावं लागलं असतं. ते आमच्या आई वडिलांची पुण्य आहे की वडील गव्हर्नमेंट जॉबला होते म्हणून आम्हाला मला डिप्लोमा करता आलं, माझ्या भावाला डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग करता आलं, मला करता आलं. शिक्षण का करता आलं? काहीतरी इन्कम ऑफ सोर्स होता ना पेन्शन म्हणून. म्हणून मी आता सांगतो की पेन्शन पाहिजे. कारण की मी ते स्वतः फेस केलंय. कदाचित माझ्या आईला मला पेन्शन राहिलं नसतं माझ्या आईला तर आम्ही शिकलोच नसतो. दुसऱ्याच्या घरी कामाला जावं लागलं असतं ना आम्हाला. बरोबर. जे आहे ते आजही माझ्या आईला पेन्शन येते. पण तो जो फेज होता ना सर तो महत्वाचा आहे.
अशी गोष्ट आहे. येस, खरं आहे. कारण त्या गोष्टी तुम्ही फेस केलेल्या आहेत केल्या आहेत, म्हणून हा. त्या भावना तुम्ही व्यक्त करताय. ज्या आणि दिवशी आज सगळेजण म्हणजे हा, माझ्या मामा असो मावशी असो त्यांनी मला फार मदत केली, आजही आहेत. पण बाकीचे जे होते ना ते आज सगळे आमच्या जवळ आले. का? रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट आले. माझा भाऊ पण गव्हर्नमेंट जॉबला आहे. माझा भाऊ मग आज क्लास 2 अधिकारी. मी पण आज PWD लागलो. तो पण एक चांगल्या पोस्टिंगला आहे. आज आमचं सगळं व्यवस्थित झालं म्हणून नातेवाईक जवळ येतात. बाकी नंतर कोणी नसतं सर. त्याच्यामुळे मी एकच म्हणतो, स्वतः करा तर होईल. त्या रिझल्टच्या एका क्षणाने सगळं बदल. एका क्षणाने सगळं बदलतं. काय काय रिॲक्शन होतं लोकांची वागणूक बदलते, लोकांचे रिॲक्शन्स कळतात. जे आपले रिलेटिव्ह असतात, जे आपण कुठे जात होतो अगोदर, तिथं आपल्याला जो मान सन्मान होता किंवा हे होता. हा, माझा बिझनेसमध्ये माझी ग्रोथ चांगली आहे. आज मला बिझनेसला जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं. आज माझ्या बिझनेसचा टर्नओव्हर पण चांगला आहे. ऍक्च्युअली मी डोक्यातून काढून टाकलं होतं की आपल्याला आता गव्हर्नमेंट जॉब करायचं. बिझनेसमध्ये एवढा हे होतो. मध्ये माझं लग्न ठरलं, लग्न झालं. आणि अजून एक गोष्ट सांगेल की कदाचित माझ्या बायकोच्या पायगुणांनी पण मला तो, म्हणजे मी तिला भाग्यलक्ष्मी, माझ्या मोबाईलला पण नाव भाग्यलक्ष्मी सेव्ह केलं. क्या बात आहे. कारण की ज्या दिवसापासून माझं लग्न झालं ना 4-5 महिन्यापासून सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतायत. ग्रेट. कदाचित म्हणजे मी असं मानतो, मला माहित नाही, माझा देवावर खूप विश्वास आहे. पण एक मी बघितलं की जी वेटिंग लिस्ट माझी होणार नव्हतं ते काम झालं वगैरे, अशा गोष्टी पण आहेत. वेटिंग लिस्ट लागणार हे माहिती होतं तुम्हाला? वेटिंग लिस्ट होती, लागलेली होती. माझं 5व्या नंबरला नाव होतं. ओके. पण एक्सपायर झाली होती ना सर ती. हा. कारण की GR कधी आलाय? फेब्रुवारीत आलाय की 2 वर्ष 2 वर्ष. आपल्याला तिथला एक्सटेंड करायचंय. तर मी असं मानतो की मला माहिती आहे आम्ही 50 मुलांची वेटिंग लिस्ट क्लिअर केली गव्हर्नमेंटने. त्यांचे धन्यवादच. पण मी असं मानतो की माझ्या नशिबात माझं लग्न झालं म्हणून मग ते काहीतरी पुण्य असेल बाबा माझं. बरोबर. नाही खरं म्हणजे मीच नाही, सगळेजण तेच म्हणतात बायकोच्या पायगुणांनी तुझं चांगलं झालं म्हणे. नाही, बरोबर आहे. कारण जी वेटिंग लिस्ट 1 वर्षानंतर एक्सपायर होती तीच वेटिंग लिस्ट कंटिन्यू करणं हा एक नशिबाचा पार्ट आहे. पार्ट आहे. मी अगोदरच सांगितलं नशीब म्हणजे काय. Yes, त्याला 3 कुठेतरी- गोष्टी. हा, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही मेकॅनिकलचा अभ्यास करत होता, म्हणजेच AMA अभ्यास करत होतात, नंतर तुम्ही सिव्हिलकडे गेलात. मेकॅनिकलमध्ये तुम्ही मला वाटतं 2017ची जी जाहिरात होती त्याच्यातून 17-20 हो प्रॉपर मार्गदर्शन नसल्यामुळे तुम्ही बाहेर पडलात. 100% हो. आताही AMAची जाहिरात येते. हा. बरोबर. काय सांगाल विद्यार्थ्यांना की कशा पद्धतीने त्यांनी सामोरं गेलं पाहिजे? सर म्हणजे मी ज्या चुका केल्या ना त्या मी पहिल्यांदा सांगतो. येस. पहिली आपली सगळ्यात मोठी चूक असते की कोणाचं मार्गदर्शन न घेणं. कदाचित नवे मुलं असतील, जुने मुलं असतील. आता जुने मुलं म्हणतील की आम्ही अगोदर केलंय, मार्गदर्शन घेतलंय, पण आता पॅटर्न बदललाय. येस. आता आपल्याला कंबाईनच्या ग्रुप सीच्या पॅटर्नने खेळायचंय. अगोदर आपला पॅटर्न वेगळा होता. मी मुलांना सांगेल, आज माझं वय 32 आहे. ज्यांनी 17-20ची दिली, मला पण पॅटर्न माहिती, त्यांना पण पॅटर्न माहिती, सांगायची गरज नाही. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही बघा आज कंबाईनचा कट ऑफ कुठं चाललंय. आज आपल्या मेकॅनिकलची मुलं जे कंबाईनला स्टडी करत होते त्यांच्यासोबत तुम्हाला कॉम्पिटिशन खेळायची. बरोबर. 60+ कट ऑफ जातायत. जर तुम्ही विचार करणार की नाही 17-20ला 40चा कट ऑफ होता, 45चा होता, 29चा होता, ते दिवस गेले. आता जे आपल्या मेकॅनिकलच्या फील्डचे मुलं जे कंबाईनचा अभ्यास करताय, राज्यसेवेचा अभ्यास करताय, तेच त्यांना द्यायची ना. त्यांच्यासाठी नवीन नाहीये. त्यांच्यासाठी काय नवीन आहे? फक्त टेक्निकल. पण टेक्निकल असं आहे ना की सगळेजण तर सोबतच कॉम्पिटिशन तेवढीच आहे ना. पण इकडे कॉम्पिटिशन तेवढीच आहे, मान्य आहे. पण ते मुलं अगोदर अभ्यास करतात कंबाईनचा, राज्यसेवेचा करतात आपल्या मेकॅनिकलवाले. ते परीक्षा देतील, 60+ कट ऑफ जाईल आणि इकडे ते काय करतील टेक्निकलच्या वेळेस. मान्य आहे ना, टेक्निकलला मी जेवढा अभ्यास केला तेवढाच तुम्ही केलाय. कारण काय? AMAची ऍड 5 वर्षांनी आली. येस. 5 वर्षांनी आली. जो राज्यसेवेवाला कंबाईनवाला आहे तो जो टेक्निकलचा स्टडी करणार आहे तेवढाच आपण करणार आहे, जे जुने आहेत ते. बरोबर. म्हणून माझं असं म्हणणं आहे की प्रॉपर गायडन्स महत्वाचं आहे. त्याच्यानंतर डीप मध्ये नका जाऊ. माझे काही PhD करायच्या नाहीत. मी एकच म्हणतो, मी सिव्हिलमध्ये आज पहिलीच एक्झाम आहे, पहिल्याच एक्झाम मध्ये मी पास झालो. जेवढं लागतंय ना TCS IBPS माहिती, तेवढे प्रश्न ते विचारणे तेवढीच डीप आहे. MPSC डीप तुम्ही समजा. माझं एकच म्हण आहे सर मुलांना की एक्झाम कोणती देतायत ते बघा तुम्ही अगोदर. तुम्ही राज्यसेवा देतायत, कंबाईन देतायत का तुम्ही डिपार्टमेंटल सरळ सेवा देतायत, TCS घेताय पेपर, IBPS घेताय. IBPSचं असेल तर रिझनिंग मॅथ हार्ड येतं, हे तुम्ही कन्सिडर करून जा. क्वांट हार्ड येणार आहे तुम्हाला. ग्रामरचा विषय संपलाय. आता ग्रामरचा अभ्यास नाही केला तरी पण तुम्हाला तिथे क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार. का? कारण की पद्धत बदलली, पॅराजंबल हे ते, ह्या सगळ्या फक्त लॉजिकल गोष्टी आहेत. म्हणजे आता त्यांना एकच आहे, अभ्यास करणारा मुलगा तर पाहिजे, पण लॉजिकल माणूस किती हुशार आहेत ते तिथं बघितलं जाते. बरोबर.
त्याच्यामुळे तुम्ही पार ते मराठी व्याकरणाचं पुस्तक घेऊन बसले आणि इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक घेऊन बसले तर मी 100% सांगतो 15 पैकी तुमचे 10 प्रश्न पण नाही बरोबर येणार. कारण की ते विचारलेच जात नाही. टेन्स हे ते ह्या बारडबोटी गोष्टी येणारच नाही. बरोबर. येतं काय पॅराजंबल ही अशा गोष्टी ज्या आहेत जिथं लॉजिक आहे, फक्त अभ्यासाची गरज नाही तिथं फक्त लॉजिक आहे, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, याच्यावर तुम्ही तो पेपर काढणार आहे मराठी इंग्लिश व्याकरण. राहिले काय रिझनिंग ऍप्टी ते TCS ला गेले तर थोडं सोपं आहे. IBPS ला मग माझं मुलांना हे म्हणणं आहे की तुम्ही कंडक्ट कोण करतं एक्झाम, डिपार्टमेंट कसं आहे, कोणतं आहे, याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा. अगदी बरोबर. आता तुम्ही जसं सांगितलं की AMAI म्हणजेच इग्नाइट, त्याला ऑप्शन नाही. ऑप्शन नाहीये. का ऑप्शन नाही सर? कारण की ती अकॅडमीचा उगम आम्ही बघितलाय. आता मी ऍक्च्युली जुना विद्यार्थी. आम्ही 2011, 12, 13 ऑटोमोबाईल डिप्लोमा करत होतो. त्या अकॅडमीचा उगम त्याच्यासाठी झालाय, AMVI साठी. अच्छा. ते आता इकडे शिफ्ट झाले असतील माहित नाही, पण कचाले सरांचा पहिला उद्देश होता की AMVI. येस. नंतर त्यांनी आता हे नाही, मी बऱ्याच अधिकाऱ्यांच्या तोंडून ते ऐकत असतो हो, की हो, हो. AMAI इज इक्वल टू इग्नाइट. इग्नाइट. बाकी तो तर पाडा. हा आणि सर मी सिव्हिलला पण निवडली तर इग्नाइट. ओके. कारण की कसं थोडं ट्रस्ट असतो माणसाला हम्म. की नाही भाऊ ह्या अकॅडमीने आपल्या फील्डचे सिलेक्शन दिलेत. बरोबर. तसं मला सिव्हिलला पण ट्रस्ट, मला भरपूर मुलं सांगायचे लायब्ररीची की ही अकॅडमी लाव, सिव्हिलला ती लाव, तिथं स्पेशल मेकॅनिकलची अकॅडमी आहे. पण मी खोटं वाटेल सर तुम्हाला, मी इग्नाइटच लावली. 1999 2000चा क्लास होता, मी तोच लाव. म्हणजे फायदा झाला. फायदा झाला, त्या क्लासनेच मी सिलेक्ट झालोय असतो ना, कारण मला नॉलेज नव्हतं. मी साईडवर जाऊन बाहेरून मी कॉलेज केलंय. मी फक्त व्हिडिओ लेक्चर्स परफेक्ट ज्याच्यावर नाही त्याच्यावर मी सिलेक्ट झालो. बरोबर. बरं, आता जे काही नवीन विद्यार्थी सामोरे जाणार आहेत, ओके, AMAI असेल किंवा सिव्हिलच्या एक्झाम असतील, तर या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे? कारण आजपास तुम्हाला प्रत्येक वेळेस यशाने हुलकावणी दिली. बरोबर. म्हणजे कुठेतरी तुमचा पॉईंट, आता 0.60 मार्क्स, 60 बरोबर, 4 मार्क, 2 मार्क असे तुमचे रिझल्ट गेले. हो, तुमचा वेळ पण तेवढा गेला. बरोबर. अनुभव तुमच्याकडे भरपूर आहे. अनुभव भरपूर आहे. काय पण चुका सर या टाळल्या? अनुभवाचा फायदा काय आज मला काहीच नाही ना. जो आज 21 वर्षाचा मुलगा माझ्यासोबत जॉईन होईल आणि मी ठीक आहे मान्य माझ्याकडे आज एक्सपिरियन्स आहे, काही मला प्रशासनाच्या गोष्टी जास्त समजतात किंवा मी फिरलोय, कॉन्ट्रॅक्टर होतो किंवा मी आज याच्यात गोष्टी मला समजतात, मान्य करतो ना. पण माझं मुलांना एकच सांगते, तुम्ही सिलेबस आणि त्याची डेप्थ ऑफ नॉलेज तुम्हाला किती लागणार आहे. तुम्हाला MES द्यायची का, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस द्यायची का, तर तुम्ही त्या लेवलचा अभ्यास करा. तुम्हाला PWDची सरळ सेवा द्यायची का, ZDPची सरळ सेवा द्यायची का, तुम्ही त्या लेवलचा अभ्यास करा. तुम्ही बसतात PWDच्या आणि ZDPच्या एक्झामला करतायत MESचा अभ्यास. बरोबर. मान्य आहे की असं मी म्हणत नाही सिलेबस वेगळा आहे, पण डेप्थ ऑफ नॉलेज किती, इथं प्रश्न कसे विचारले जाणार आहेत. आता एखादा म्हणेल की मग असं कसं म्हणतो, सब्जेक्ट तर सेम आहेत. जर आपण म्हणतो ना की हायर लेवलचं केलं तर लोअर लेवलचा तो ऑटोमॅटिक अभ्यास होतो. पण नाही सर, अशाने तोटा होतो. जो मुलगा MESचा अभ्यास करतो ना त्याला हे पेपर जडत जातात. कारण की इथं बेसिक नॉलेज आहे, बेसिक कन्सेप्ट जास्त आहेत. आपण साहजिक आहे, आपण ते डीप मध्ये जात माणूस मग बेसिक कन्सेप्ट थोड्याशा आपण म्हणतो ना, आता जर नेदरलँड सोबतची मॅच राहिली भारत तर कॅज्युअल घेतो. पण मग एखादी वेळेस तिथं पण आपली पडते, तिथं लागते ना आपली कधी कधी मग A टीम पाठवायची लागते. माझं तसं म्हणणं आहे की तुम्ही डेप्थ ऑफ नॉलेज किती, पेपराला लागणार किती, त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा. अगदी बरोबर. बरं, आता आपण पाहतो की तुम्हाला कंटिन्यू अपयशच होतं. अपयशच एक तर पहिलं वडील तुम्हाला तुम्ही 9वीत असताना सोडून गेले. हो, त्याच्यानंतर 10वी नंतर तुम्हाला पुढे डिग्री ऐवजी तुम्हाला डिप्लोमा करावा लागला. डिप्लोमा करावा लागला. बरोबर. त्याच्यातूनही तुम्हाला पुढे परत वेगवेगळ्या डिग्री घेत गेले तुम्ही. बरोबर. स्पर्धा परीक्षेत अपयश येत होतं. इकडे जर आपण MPSC विद्यार्थी पाहिले तर छोट्याशा अपयशाने खचून जातात. काही विद्यार्थी सुसाईड करताना पण आपण पाहतो. बरोबर. हे पेशन्स कसे ठेवायचे? सर माझं एक म्हणणं आहे मुलांना, आता हे जे मुलं तुम्ही म्हटलं की जे सुसाईड करतायत, बरोबर, सुसाईड करतायत, आता पण कदाचित ते फक्त अपयशाला बघून सुसाईड केलेलं नसेल. काही विद्यार्थ्यांनी कदाचित ते स्वतःला फसवल्यामुळे सुसाईड करत असतील, कदाचित फॅमिलीला फसवल्यामुळे सुसाईड करत असतील, किंवा तो प्रेशर त्यांना हँडल करता आला नसेल. कारण की जेव्हा एक स्टुडंट असतो ना सर, मी अभ्यास केलाय, मला मान्य आहे, मी 10 वर्ष त्या फील्डमध्ये होतो, मान्य आहे फेल्युअर होतो, पण एक्सपिरियन्स तर होता. बरोबर. कदाचित कसं असतं सर, जर कोणी 1, 2, 4 मार्कांनी जात असेल ना, तो थोडा स्ट्रॉंग बनतो आणि तो हे प्रकारचं पाऊल उचलत नाही. तो काय करेल, तो अजून मेहनत घेईल. पण हे जे मुलं आहेत
जे अपयशाला कसून याच्यात करतात. जर तुम्ही थोडंसं त्यांचं रिझल्ट्स बघितले किंवा काही बघितले, तर ते यशाच्या जवळ पण नसतात. यशाच्या जवळ पण नसतात ते. ते हेच मुलं आहेत, जे लायब्ररीमध्ये बसून स्वतःला फसवतायत, येस. जे आई-वडिलांना फसवतायत, ते हेच मुलं आहेत. आणि जर एम-पी-एस-सी सर मी एवढी गॅरंटी घेतो सर मी, कारण की मी त्या फील्डमधून गेलोय, त्याच्यातून गेलोय. जर एम-पी-एस-सीचा एखादा विद्यार्थी जर तो पॉइंटने जात असेल किंवा मार्कांनी जात असेल, तो एवढा स्ट्रॉंग बनतो ना सर, त्याच्याकडे इतकं नॉलेज येऊन जातं ना, जसं मी फील्ड चेंज करून टाकली, सिव्हिलमध्ये गेलो, नाही झालं सक्सेस, तर मी बिझनेस केला. बिझनेसमध्ये मी माझ्या नॉलेजचा यूज केला. ते सुद्धा तिथं कामात पडतं सर. त्याच्यामुळे तो इतका स्ट्रॉंग होतो ना, तो ना भुकेला मारत, पण मग त्या नॉलेजच्या जीवावर तो महिन्याला 50 का लाख रुपये महिना कमवेल. जर त्याने खरा स्टडी केला असेल तर म्हणतोय हां मी. स्वतःला फसवून किंवा घरच्यांना फसवून स्टडी केला नसेल तर. कारण की त्याला समाजाचं नॉलेज, त्याच्या फील्डचं नॉलेज आणि जो अवांतर वाचन करतो आपण, त्याच्याने माणूस इतका स्ट्रॉंग बनतो ना आणि नॉलेजच्या जीवावर माणूस काही करू शकतो. माझ्या वडिलांचं एक वाक्य होतं सर. माझे वडील क्लर्क होते साधे. माझे वडील जिल्हा परिषदला क्लर्क होते. पण वडील खूप स्ट्रिक्ट होते अभ्यासाच्या बाबतीत. तर वडील एकच वाक्य म्हणायचे, "जी आपली प्रॉपर्टी असते ना म्हणे, तिच्यात सगळेजण हिस्सा घेतात. पण आपली जी बुद्धी आहे ना, ती माझ्या म्हणजे आज वडील नाही आहेत, पण वडिलांचं एक वाक्य मी माझ्या वाईफला पण सांगतो, आजही सांगतो, की माझे वडील हे वाक्य कायम सांगायचे. क्या बात है. मी आजही विसरलो नाही ते वडिलात, की प्रॉपर्टीत हिस्सा पडतो, पण बुद्धीमध्ये तुमचा हिस्सा कोणीच नाही पाडू शकणार. तुमचं जे नॉलेज आहे, त्याच्या जीवावर तुम्ही काहीही करू शकता. आणि मग आपण जो लायब्ररीत अभ्यास करतोय, काय करतोय सर? स्टडी करतोय, नॉलेज घेतोय, हे करतोय. तर मग ठीक आहे ना, आलं तर आलं अपयश, सोडून दे. बरोबर. एखादी गोष्ट सोडून नेचरचं हे सर, जे आपले वसंत ऋतूत पानं पण त्यांचे पानं सोडून देतात. येस. तर माझं म्हणणं आहे, ठीक आहे, नाही होते ना, तू सोडून दे. पण तू तो निर्णय नको घेऊ. तुला त्या नॉलेजच्या जीवावर तू जिथं जाशील, तू प्रायव्हेटमध्ये जॉबला गेला ना, पण तरी पण तू तुझ्या 50 जे तुझे हे आहेत, कलीग्स आहेत, त्याच्यापेक्षा तू वेगळा राहशील. कारण की बरोबर. त्यांनी तो अभ्यास केला, तू तो अभ्यास करून नॉलेज घेऊन आलेला आहे. आणि बरोबर. मी हा अनुभव घेतलाय सर. मी हा येस. सुद्धा अनुभव घेतला. मी बिझनेसला तिथं जेव्हा खुर्चीवर बसतो ना, आपल्याकडे क्लायंट येतो, कस्टमर येतो, त्याला कसं हँडल करायचा, तो कुठला कसा बॅकग्राऊंडचा, काय बॅकग्राऊंड, हे नॉलेज कशामुळे येतं? त्या अभ्यासामुळे आपल्याला नॉलेज. अगदी बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही हे जे म्हटले ना, हे जे मुलं असतात ना सर, आता मी माझ्या ग्रामीण भागात बघतो, मुलं स्वतःला फसवतात. अभ्यास करायची बोंब नाही. मी एकदम शॉर्टकट शब्द वापरेल. अभ्यास करायची बोंब नाही. लायब्ररीत यायचं कोणासाठी? घरच्यांना दाखवण्यासाठी, बरोबर. घरातून निघालोय अभ्यासाला. कॉलनीत दाखवण्यासाठी, त्याच्यानंतर मित्रांना दाखवण्यासाठी, मुलींना दाखवण्यासाठी किंवा नातेवाईकांना दाखवण्यासाठी, सगळ्यांचं. मी अभ्यास करतोय, घरचे सांगतात माझा पोरगा अभ्यास करतोय. तिथं जायचं 1 तास, 1.5 तास टाईमपास करायचा काहीतरी. वायफाय आता प्रत्येक लायब्ररीत वायफाय येऊन गेले. आमच्या म्हणजे 2020-22 पर्यंत काही वायफाय नव्हते. आत्ता लायब्ररीत आले. म्हणजे मी वायफायच्या लायब्ररीत पण अभ्यास केलाय आणि जुन्या लायब्ररीत पण अभ्यास केलाय. कदाचित तो तोटा आहे वायफायचा, मान्य करतो. पण तिथं जायचं, टाईमपास करायचा 1-1.5 तास, बाहेर चहा प्यायला 2 तास घालायचे. अजून घरी जेवायला जायचं, डबा खायचा. म्हणजे याच्यात आणि अभ्यास कोणता करायचा? घरच्यांना माहिती की मी क्लासहून होणार आहे आणि तुम्ही पुस्तकं तेच वाचतायत, पण तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज काहीच नाही. ठीक आहे, मान्य आहे, मी असं म्हणत नाही, आज जिल्हा परिषद शाळेचा मुलगा पण कलेक्टर होऊ शकतो. पण त्याने तेवढी मेहनत घेतलेली. त्याने स्वतःला फसवलेली नाही, त्याने फॅमिलीला फसवलेली नाही. त्याने त्या कमांड घेतल्यात, त्याने ते मॅथ, रिझनिंग, जीके, जीएस त्याने तेवढा तो स्ट्रॉंग केला, मग तो सिलेक्ट झाला. बरोबर. माणसाने ना सर स्वतःची कुवत ओळखावी, मी एक सांगतो. येस. स्वतःची कुवत ओळखली दुसऱ्याचं तर बघून दुसऱ्याने फॉर्च्युनर घेतली म्हणून आपली स्प्लेंडर खराब, हा कन्सेप्ट चुकीचा आहे. तो राज्यसेवेचा करतोय ना, तुझी कुवत असेल तर तू राज्यसेवा कर. बरोबर. कुवत त्याला म्हणजे पाहून करण्यात काही अर्थ नाही. कुवत म्हणजे काय? मी पैशाची कुवत नाही म्हणत, तुझ्या बुद्धीची कुवत. लोकांना सर बुद्धीची कुवतच बघत नाही आज लायब्ररीमध्ये. फक्त 10-12 ग्रॅज्युएशन झालं की मला राज्यसेवा करायची. पण तू स्वतःला हां, ठीक आहे, मान्य आहे. तू सुरुवात केली. मी असं म्हणत नाही की मग तू पहिल्यापासूनच डायरेक्ट ग्रुप सी कर. तू कर, राज्यसेवेची सुरुवात केली तू, मान्य आहे. पण तू 6 महिने, 1 वर्ष स्वतःला टेस्ट कर, पेपर दे. तुला वाटतंय का? तुला झेपावतंय का? तुझं होईल का? हे स्वतःला प्रश्न विचार. 3-4 वर्षात होणार असेल, ऑब्व्हियसली तू कर. मान्य आहे की तुला येत नसेल, इंग्रजी येत नसेल, काही येत नसेल, पण तू तेवढा परफेक्ट हो 3 वर्षात, तू पोस्ट घेऊन टाक. पण तू 5 वर्षापासून लायब्ररीत बसतोय आणि साधी राज्यसेवेची प्रिलिम पण नाही निघत आहे आणि अजून फॉर्ममध्ये सांगायचं मी ग्रुप सीचा फॉर्म भरत नाही. उपयोग काय? ही उपयोग काय? स्वतःला फसवता, स्वतःचं करिअर फसवताय. आज मी बघतो 30-40 चे मुलं आज लायब्ररीत अभ्यास करतायत. फॅमिलीला फसवून. 38, 37, 37, 39. 38, 39, 34. आज मी 32चा आहे.
मला माहिती आहेत आजही लायब्ररीत मुलं बसलेत. हो. अरे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा सर. तुमचे सिनियर पण बसलेले असतील. बसलेत, माझे सिनियर आज लायब्ररीत बसलेत, ज्युनियर तर आहेतच. तर स्वतःला प्रश्न विचारला, कशाला फॅमिलीला फसवताय, फॅमिलीपेक्षा स्वतःला फसवताय. स्वतःला करिअर बरबाद करताय सर मुलं Yes. या मायाजाळाच्या ह्याच्यात. बरोबर. कुवत ओळखा स्वतःची. नाही ते सोडून द्या. प्रायव्हेट मध्ये तुझी जिथं आवड आहे तिथं कर. असं नाही की तुला ठप्पा मारलाय घरच्यांनी. घरच्यांना समजव, बापाला समजव की पप्पा मला नाही येते. बाप 10-15 दिवस तुला प्रेशर करेल, नंतर सांगेल जाऊ दे बेटा नाही येते सोडून दे. बरोबर. पण तू तुझं करिअर बरबाद नको करू, फॅमिलीचा फायनान्शियल सपोर्ट वीक नको करू, असं माझं म्हणणं आहे. हे नक्की याचा खरं विचार करणं गरजेचं याचा आहे. खरं विचार मला विद्यार्थी माहित नाही स्वतःला सर हे फसवतात. सदाशिव पेठेत काय चालू आहे, पण मी माझ्या धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये हाच प्रकार चालू आहे. बरोबर. मुलं स्वतःला फसवताय. नाही, विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस तुम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करता, घर सोडून बसताना महिन्यातले 2 दिवस आपले आईबाप काय करतायत हे पाहण्यासाठी घरी जाणं गरजेचं आहे. गरजेचं आहे, खरी गोष्ट आहे. त्यावेळेस तुम्ही स्वतःला फसवताय की घरच्यांना फसवताय की अजून कुणाला फसवताय हे लक्षात आणि येईल. सिलेक्ट होण्याचं प्रमाण किती आहे? 0.1 Not one- 1 1%? 1 111 0.0001%. त्याच्यात तुझी कुवत काय? सर मी अभ्यास करायचो पण का? मला माहित होतं अरे माझा ना पॉईंट 50 ने गेलाय, 1 मार्काने गेलाय, 2 मार्कांनी गेलाय. तुम्ही जवळ जात होते, जवळ जात होतो, यशाच्या जवळ जात असेल कॉन्फिडन्स होता. कॉन्फिडन्स होता. माणसाने तेव्हा प्रयत्न करावे. तुम्ही पूर्वपरीक्षाच जर 9 वर्ष पास होत नसाल तर काय उपयोग आहे? तर हो काहीच सोडा उपयोग ना नाही. मग. अरे अगदी. तुझी ती फील्ड नाहीये. XYZ व्यक्तीची फील्ड नसते. आता मी नाव घेणार नाही. राजकारणी लोक असतात, त्यांची फील्डच नाही, त्यांना तिथं टाकून दिले. बरोबर. पण त्यांचा आज पक्षच तसा बरबाद झाला का? अहो त्याची फील्डच नाही ती. Yes. त्याला सोडून द्यायला, तिची फील्डच नाही ती. बरोबर. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता 8-9 वर्ष तुम्ही पण त्याच्यामध्ये घालवले, आणखीन विद्यार्थी आहेत, तुम्हाला यश मिळालं, पण प्रत्येकालाच यश या वयात मिळेल याची गॅरंटी नाही. नसते नसते. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आजच्या पॉडकास्टच्या शेवटी काय सांगाल तुम्ही की नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय ठरवून आलं पाहिजे? मी मुलांना एकच सांगेल सर की तुम्ही तुमचं ध्येय फिक्स करा. बरोबर. त्या ध्येयामध्ये तुम्ही अगोदर 1 ते 1.5 वर्ष स्वतःला टेस्ट करा, म्हणजे अभ्यास करा. तुमची जी पोस्ट तुम्ही ठरवली त्याचा व्यवस्थित सिलेबस, व्यवस्थित गायडन्स, त्याच्यानंतर तुमची अभ्यासाची प्रणाली, स्टडी प्लॅन वगैरे या गोष्टी तुम्ही फॉलो करा. स्वतःला 1 वर्ष द्या, एक्झाम देऊन बघा. तुम्हाला काय वाटतं, आपलं सिलेक्शन होईल नाही होईल हे स्वतःला टेस्ट करा. स्वतःला टेस्ट करण्यासाठी हे करा. जर तुम्ही तेवढे परफेक्ट असणार तर यू कॅन कॅरी फॉरवर्ड इट. Yes. नाही होत असेल तर तुम्ही ग्रुप बी वरनं ग्रुप सी या, ग्रुप ए वरनं ग्रुप बी या. स्वतःची कुवत ओळखा, माइंडची कुवत ओळखा आणि तसं किती वर्ष? डिसिजन स्वतः घ्या. किती वर्ष? किती वर्ष मी हे प्रत्येकाचा सेल्फ निर्णय सर. किती वर्ष नाही, स्वतःला ओळखण्यासाठी, अभ्यास फक्त करण्यासाठी. 1-1.5 वर्ष बस खूप झाले. मग तुम्ही स्वतःला फसवताय ना सर. माझं एक म्हणणं आहे, ठीक आहे 24व्या वर्षी आज तू 22-23व्या वर्षी तू डिग्री पासआउट होतो. 25 पर्यंत तू स्वतःला टेस्ट कर. तुझा रिझल्ट स्वतःला मिळून जाईल. बरोबर. तुला काय वाटतं? तुला सरळ सेवा करायची आहे की तुला काय करायचंय हे तू ठरव. येस. तुला ना कोणते क्लासवाले सांगतील ना तुझे घरचे सांगतील. सेल्फ निर्णय हा महत्वाचा आहे. जसं मी बिझनेसमध्ये सफल झालो, का झालो? मला घरच्यांनी सांगितलं ठीक आहे, मी पण ठरवलं की ठीक आहे निखिल आता होत नाही, सोडून दे. सोडून देण्यात माणसाचा फायदा असतो कधी कधी. म्हणजे योग्य वेळी घेतलेली एक्झिट हे सर्वात मोठं यश असू शकतं. ते म्हणतो ना आपण सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन SIP मध्ये आहेच. येस येस येस. तसंच जीवनामध्ये पण सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आहे ना सर. तसंच मी म्हणतो की या तुम्ही पोस्ट सोडली पण पोस्टला तुम्हाला सोडायचं नव्हतं, म्हणून तुम्ही पोस्ट सोडल्याच्या नंतर तुम्हाला पोस्ट मिळाली. कधी कधी असं पण असतं माझ्यासारखं होईल Yes. की तू सोडून दिलेलं असेल 5-7 वर्षानंतर कदाचित तुझं वेटिंगला असेल, तुझं होईल. Yes. ते नशिबाची पाठ. मी पहिल्यांदाच नशीब म्हणजे काय असतं ते पहिल्यांदाच नाही खरंच सांगितलं. सर, तुमच्या या यशामध्ये तुमचा खडतर प्रवास तर आहे, त्याच्यासोबत तुमच्या आईचं आणि तुमच्या बंधूंचा सपोर्ट ते तर आहेच. आणि नशीब तर तुमच्या पाठीशी आहेच. कारण जी वेटिंग लिस्ट 1 वर्षानंतर एक्सपायर होती ती तुमच्यासाठीच वाढली असं म्हणता येईल. आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही प्रयत्न सोडले नाहीत. एवढ्या खडतर परिस्थितीतून, एवढ्या संकटाला सामोरे जाऊन तुम्ही आज एवढे हसत मुख आहात. तुम्ही शेवटपर्यंत आशा सोडली नाही आणि शेवटी योग्य वेळी तुम्ही बाहेर पडून तुमचा बिझनेस केला आणि बिझनेस मध्ये सक्सेस आहे सर. मी आज मी बिझनेस सक्सेस आहे. म्हणजे उद्या आज जरी तुम्हाला पोस्ट नसती मिळाली तर मी सक्सेसच होते. आणि माझं लग्न कशावर झालं? माझं लग्न नोकरीवर नाही झाले. मला मुलगी हे माझा बिझनेस बघून दिली. माझं अरेंज मॅरेजच आहे. पण असं नाही की बुवा तुम्ही तेच केलं तर मग तुमचं करिअर होईल, अशा गोष्टी नसतात. खरंच सर, खरं तर तुमचा हा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी नक्कीच ठरणार आहे. तुम्ही खरं तर तुमचा प्रवास मांडला आणि त्या प्रवासासोबत जगायचं कसं, पेशन्स किती असावेत
हे विद्यार्थ्यांना सगळ्यात, कारण अभ्यासाच्या अभ्यासाविषयी बरेच जण सांगतात, प्रत्येक जण ते प्रत्येक सांगतात. जण सांगतो पण सर, तुम्ही अभ्यास study करताना plan तुम्ही हे ते. कसं राहिलं पाहिजेत आणि हम्म. तुम्ही कसं जगलं पाहिजेत, कशा पद्धतीने याला सामोरं गेलं पाहिजेत, बरोबर. हे तुम्ही सगळ्यात महत्वाचा विषय आज छेडला. आणि तुम्ही आणि जे मी काय- एकच म्हणेन सर हं. की अपयशाला ना सर सोबतीदार नसतो, यशाला खूप सोबतीदार असतात. तुम्ही एक Yes. दिवस सक्सेस व्हा, तुम्हाला जग समजेल. आणि एक म्हणेल अपयशी पण व्हा, मग तुम्हाला जग समजेल. मी तर एक नक्कीच. म्हणतो, यशापेक्षा ना माणसाने अपयशी अगोदर उंच बघितलं ना, तरच जग कळतं. तरच जग कळतं. Yes. आणि जर डायरेक्ट यश मिळून गेलं असेल ना, तर ना ते टेस्ट नाही होत. Yes. तुम्हाला सगळे चांगलेच वाटतात. तुम्हाला सगळे चांगलेच वाटतात. Yes. अपयशात जे लोक आपल्या साथी सोबत असतात, जसं माझा भाऊ, माझी आई, हे माझ्या सोबती होते म्हणून मी आज इथे. एक्झॅक्टली, बरोबर. ही गोष्ट महत्वाची आहे. माझं एकच म्हणणं आहे. येस येस, नक्की. आणि शेवटी कष्टाला पर्याय नाही. तुम्ही कष्ट करा, तुम्हाला 100% यश मिळेल. हे सांग. तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, Okay. तुमचे सगळे चढ उतार सांगितले आणि विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सर. Yes.